घेऊन आलेले आहेत श्री सर कर्णधार स्टाफ इंडियन संघाचे पीएच बॉयज कडून आलेले आहेत सोन्या आणि ऋषी वर्गे। जेवढे उत्कृष्ट ओपनिंग बॅट्समन आहेत तेवढेच उत्कृष्ट बॉलर सुद्धा। सामना चालू। पहिला बॉल एक बॉल 0 रन। दुसरा चेंडू निर्धाव वाईड। एक बॉल 1 रन। सुंदर असा चौकार। सोन्याच्या तळपत्या बॅट मधून सुंदर असा चौकार समोरच्या बाजूला मारलेला आहे। सपकल सरांच्या शेजारून बॉल गेला। संघाची धावसंख्या 5 रन 2 बॉल 4 रन 3 बॉल 9 रन। पीएच बॉयज स्पॉन्सर्ड बाय एएमडी व्हरायटीज प्रोफेसर मयूर जगताप एलपीजी गॅस किट। पुढचा चेंडू नो बॉल। दहा धावा। खूप छान असा पटकवलेला चेंडू परंतु उदय सरांच्या हातात। पुढचा चेंडू थोडीशी मिसफील्ड आणि परत एकदा 4 रन। परत एकदा सुंदर असा चौकार। 1 ओव्हर 18 रन। एक ओव्हर 18 रन। सौरभ गायकवाड उर्फ सोन्या गायकवाड वैयक्तिक अशा 16 रनावर। पुढचे षटक घेऊन आलेले आहेत साहिल बागवान सर, ज्यांच्या नेतृत्वात आम्ही खेळत होतो, ज्यांच्या गायडन्स मध्ये आम्ही खेळत होतो असे साहिल सर पुढचे षटक घेऊन आलेले आहेत। एक चोरटी धाव। धाव संख्या झाली ती 19। पीएच बॉयचे स्पॉन्सर एएमडी व्हरायटीज। निर्धाव चेंडू दोन चेंडूत 19 धावा। दुसरे षटक साहिल बागवान सर। खूप छान असा सुंदर फटका गॅप मध्ये 4 रन। धाव संख्या गेली ते 23 वर। 3 बॉल 23।
शेवटचा चेंडू, परत असा सुंदर असा शॉट, परंतु भोसले सरांनी तो चेंडू अडवलेला आहे. फक्त एक धाव, धावसंख्या झाली ती 24, 4 बॉल 24 रन. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, ऋषीचा पहिला बॉल आणि एक धाव. जेवढी सुंदर अशी बॅटिंग तेवढेच सुंदर असे क्षेत्ररक्षण. अंतिम सामना पीएच बॉयज वर्सेस स्टाफ इंडियन्स. सुंदर असा फटका आणि सुंदर अशी फिल्डिंग. शेर बूढ़ा होता है लेकिन शिकार करना नहीं भूलता. वेल फील्डिंग गोगरे सर. 2 ओव्हर पूर्ण 26 रन. गोगरे सरांची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. सोन्या बेडक 11 बॉल 22 धावा. ऋषी बर्गे 2 बॉल 2 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 26. 2 ओव्हर 26. अत्यंत मनमिळावपणे चाललेला हा सामना. कसलाही दबाव कोणावरही नाही, एकदम शांतपणे चालू असलेला हा सामना. एक बॉल डॉट गेलेला आहे. 26 धावा झालेल्या आहेत. वेल ट्राय, वेल ट्राय. गचाळ ही म्हणू शकत नाही मी यांना. एक नंबर. दोन चेंडू 26 धावा. तिसरे षटक घेऊन आलेले आहेत राम सर. सुंदर असा शॉट आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. अतिशय चपळ असं क्षेत्ररक्षण स्टाफ इंडियन संघाकडून पाहायला मिळत आहे. आणि तेवढीच अशी उत्तम दर्जाची बॅटिंग सोन्या गायकवाड आणि ऋषी बर्गे यांच्याकडून पाहायला मिळत आहे. प्रत्येक बॉलला क्षेत्ररक्षण वेगवेगळे. आणि परत एकदा खणखणीत असा चौकार. स्कोअर झालेला आहे 31 विनाबाद. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. आता ऋषी बर्गे परत एकदा आणि पुन्हा एकदा सुंदर असा शॉट. 4 रन. पूर्ण क्षेत्ररक्षण ऑफ साइडला आहे. एक बॉल राहिलेला आहे. स्कोर झालेला आहे 35 नॉट आउट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्यात बदल होऊन झालेला आहे 35. ऋषी बर्गे 5 बॉल 10 धावा. सोन्या गायकवाड 14 बॉल 23 धावा. अजून 2 ओव्हर बाकी आहेत. जर याच रन रेटने पीएच बॉयज खेळत राहिले तर प्रोजेक्टेड स्कोर 71.
स्टाफ इंडियन्सला विकेट घ्यायची आहे. सहा षटकांचा हा सामना आहे, अंतिम सामना आहे. सुंदर असा शॉट गॅप मध्ये खणखणीत चौकार. धाव संख्या वेगाने वाढत 39. 1 बॉल 39. सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि सुंदर असा परत एकदा खणखणीत चौकार. सोन्या गायकवाड कडून सलग 2 चौकार. 2 चेंडूत 43 धावा. सुंदर असा टच केलेला बॉल. 1 रन. बिंगरी शॉट. चौथे षटक घेऊन आलेले आहेत स्टाफ इंडियन संघाचे कर्णधार श्री सर. चौथा चेंडू ऋषी बर्गे आणि ज्या विकेटची स्टाफ इंडियन्सला प्रतीक्षा होती ऋषी बर्गेचा विकेट गेलेला आहे. सुंदर असा फटकार मारून 6 आउट असल्यामुळे ऋषी बर्गेचा हा विकेट. 4 बॉल 44 रन 1 विकेट. 12च्या रन रेटने धाव संख्या खोऱ्यासारख्या ओढत आहेत सोन्या गायकवाड. 44 रन 1 विकेट. 4 बॉल. चौथ्या षटकाचे 4 बॉल. श्री सरांचे हे दुसरे षटक. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि तेवढीच उत्तम दर्जाची बॅटिंग दोन्ही संघाकडून पाहायला मिळत आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण परत एकदा तुषार गायकवाड तुषार मार्कड विकेट किपिंग करत आहेत ते साहिल बागवान. परत एकदा सोन्या गायकवाड. श्री सरांनी टाकलेला चेंडू आणि सुंदर असा चौकार. 4 ओव्हर पूर्ण झालेले आहेत. 4 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 49 रन 1 विकेट. रन 1 विकेट. 4 षटक. शेवटचे 2 षटक. 6 षटकांचा हा सामना. अंतिम सामना पीएच बॉईज वर्सेस स्टाफ इंडियन्स. तुषार आणि सौरभ उर्फ सोन्या दोघेही अव्वल दर्जाचे बॅट्समन. साहिल बागवान सर. परत एकदा 5वे षटक घेऊन आलेले आहेत राम सर. श्री सर विकेट कीपर. बॉलिंगला राम सर. श्रीराम सर. पहिला चेंडू. सुंदर असा चौकार. खणखणीत चौकार. तुषार मार्केटच्या बॅट मधून खणखणीत चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून ती झालेली आहे 53 रन. 1 बॉल 53 रन. दुसरा चेंडू महाग कट केलेला आहे आणि तो वाचवण्याचा प्रयत्न.
अंपायर निर्णय देतील. नो बॉल. पायातला नो आहे. अंपायरचा डिसिजन अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो बॉल. दोन्ही पंचांनी निर्णय घ्यावा आणि सामना लवकरात लवकर चालू करावा. पुढचा चेंडू. दोन चेंडू 56 धावा. सुंदर असा प्लेट. एक धाव. सोन्या गायकवाड 18 बॉल 36 रनावर. सोन्या गायकवाड 18 बॉल 36 वैयक्तिक स्कोर. सुंदर असा चौकार. खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या झाली ती 61 रन. 4 बॉल 61 रन. सोन्या गायकवाड 40. वैयक्तिक धावसंख्या त्यांची 40 झालेली आहे. शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे एसबी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एसबीपी प्रीमियर लीग वर्ष 6वे. राजवर्धन दादा पाटील युवा चषक. पुढचा चेंडू राम सरांकडून. सुंदर असं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या भोसले सरांनी. 5 बॉल 62 रन. परत एकदा तुषार. राम सरांकडून टाकलेला बॉल आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण काजी सरांकडून. निर्धाव चेंडू. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 62 रन 1 विकेट. 62 रन 1 विकेट. अंतिम सामन्यातील शेवटचं षटक. अंतिम सामना हा खूपच चांगल्या मोडवर आलेला आहे. जेवढं चांगली बॅटिंग तेवढी चांगली फिल्डिंग. जबरदस्त. 5 ओव्हर 62 धावा झालेल्या आहेत. सोन्या बेडोक 20 बॉल 41. तुषार मार्कड 6 बॉल 8 धावा. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत साहिल सर आणि त्यांचा सामना करणार आहेत सोन्या गायकवाड. वैयक्तिक अशा 41 धावसंख्येवर खेळत आहेत. पहिला चेंडू आणि खूप सुंदर फटकार. पण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण भोसले सरांकडून. भोसले सरांनी आतापर्यंत 10 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या असतील. 14 धावा वाचवलेत आणि नॉट आउट. 1 धाव. धावसंख्या झालेली आहे ती 63. या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू घेऊन आलेले आहेत साहिल सर तुषार मार्कडला. अंतिम सामन्यातली उत्कंठा दिसून येत आहे. ग्राउंड प्रेक्षकांनी खचाखच भरलेले.
न कंट्रोल झालेला चेंडू सीमा रेखाबाहेर पाठवलेला आहे, पण तो आउट आहे. तुषार आउट झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 63. मैदानात उतरलेले आहेत पीएच बॉईज कडून डीएस भगत, शैतानी दिमाग, दत्ता, षटक घेऊन आलेले आहेत. परत एकदा साहिल सर, शैतानी दिमाग वाले दत्ता भगत. खूप सुंदर असा चौकार, खणखणे चौकार दत्ताच्या बॅट मधून. सुपला शॉट. त्यांची ऍक्शन बघून साहिल सरांना समजत नाही बॉलिंग कशी करावी. खूप सुंदर. पुढचा चेंडू आणि परत एकदा मारला, परंतु तो आणि चेक करा. तिसरा विकेट. दत्ताने डाय मारली होती पण त्याचा उपयोग झाला नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण. धाव संख्या झालेल्या आहे 67. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू प्रवीण भोसले साठी, सोन्या गायकवाड साठी, सॉरी सोन्या गायकवाड वैयक्तिक 42 स्कोरवर. आणि शेवटचा चेंडू मारलेला आहे आणि खणखणे चौकार. पीएच बॉयची धावसंख्या झालेली आहे 71 रन. 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्टाफ इंडियन संघाला विजयासाठी 72 धावांची गरज. खूप सुंदर असा सामना, खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण स्टाफ इंडियन संघाकडून झालेलं आहे. शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे एसबी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इंदापूर आयोजित एसबीपी प्रीमियर लीग वर्ष 6वे राजवर्धन दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजवर्धन दादा पाटील युवा चषक नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट सामने अंतिम दिवसातील अंतिम सामना. विजयासाठी बहात्तर धावांची गरज. 36 बॉल मध्ये 72 धावा पाहिजेत स्टाफ इंडियन संघाला. पीएच बॉयज स्पॉन्सर बाय एएमडी व्हरायटीज. मयूर जगताप सर, मयूर जगताप सर यांचा जो धाकधूक धाकधूक धाकधूक. जगताप सर धर्मसंकटात पडलेले आहेत. करावं तर काय करावं. इकडं आड तिकडं वीर मधी जगताप सर. आता कस स्टॉप इंडियाला जिंकण्यासाठी 72 धावांची आवश्यकता आहे 6 षटकांमध्ये. दोन्ही संघांची रणनीती चालू आहे, कारण हा जो आहे अंतिम सामना आहे नमो चषक 2024 एसबी पाटील ग्रुप राजवर्धन दादा हर्षवर्धन पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी प्रीमियर लीग आयोजित केली होती त्याचा हा अंतिम सामना आहे. स्टाफ इंडियाला 6 षटकांमध्ये 72 धावांची जिंकण्याची आवश्यकता.
पीएच बॉय संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि स्टाफ इंडियन संघाने त्यांचे ओपनर तयार ठेवायचे आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा. शेवटचा अंतिम सामना एसबीपी प्रीमियर लीग मधील या पर्वातील शेवटचा सामना. पहिले षटक घेऊन येत आहेत तुषार माळकर आणि ओपनिंग बॅट्समन आहेत श्री सर आणि साहिल बागवान सर. स्टाफ इंडियन संघाला 72 धावांची गरज आहे 36 बॉल मध्ये. जवळपास त्यांना 12च्या सरासरीने रन करायचे आहेत. सामन्याला सुरुवात. सेकंड इनिंग. पहिलं षटक तुषार मार्कट श्री सरांसाठी. पहिला चेंडू प्लेट केलेला आहे 1 रन. जबरदस्त एनर्जी. कुठल्याही प्लेअरने पिच वर जायचं नाही. पेनल्टी आहे 5 रनची. सूचना सगळ्यांनी ऐकली असेल. जबरदस्त क्षेत्ररक्षण. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. जर हा चेंडू हातात घेतला नसता तर डायरेक्ट हिट होता. दोन चेंडू 2 धावा. जबरदस्त क्षेत्ररक्षण पीएच बॉईज कडून. पुढचा चेंडू श्री सरांसाठी. खूप शानदार चौकार. श्री सर आता त्यांचा ओरिजिनल खेळ खेळायला लागले आहेत. धाव संख्या झाली ती 6 रन. 3 चेंडू 6 रन. जबरदस्त असा फटका. पुढचा चेंडू. खूप सुंदर असा चेंडू आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. 4 बॉल 7 रन. करीबी मामला हो सकता था. चार बॉल 7 रन. पुढचा चेंडू घेऊन आलेले आहेत तुषार मार्कट साहिल सरांसाठी. साहिल सर. एक धाव. चोरटी धाव म्हणू शकतो आपण. 5 बॉल 8 रन. काही हरकत नाही. स्टाफ इंडियन संघ जोपर्यंत ही जोडी मैदानावर आहे तोपर्यंत पीएच बॉईजच्या मनामध्ये दगदग दगदग दगदग. पाच बॉल शेवटचा चेंडू ह्या षटकातला. वाईड.
अंपायरचा निर्णय वाईट. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. संघाची संख्या 9 रन आणि सुंदर असा चौकार. श्री सरांच्या बॅटमधून खणखणीत असा चौकार. संघाची धावसंख्या झालेली 13. एक षटकानंतर 13 रिक्वायर्ड रन रेट आहे 11.80. सबकर सर काहीतरी मेसेज घेऊन आलेले आहेत टीम साठी, प्लेयर साठी. दुसरे षटक घेऊन आलेले आहेत ऋषी बर्गे. जबरदस्त असा सामना, अंतिम दिवसातील अंतिम सामना. डेड बॉल. दुसरे षटक ऋषी बर्गे साहिल सरांसाठी. चार बॉल 10 धावांवर खेळत आहेत श्री सर. 2 बॉल 2 धावांवर खेळत आहेत साहिल भगवान सर. जबरदस्त असा फटका, परंतु एकच डाव. चित्त्यासारखी फिल्डिंग पीएच बॉयची. पीएच बॉयचा चपळ चित्ता सोन्या. दुसरा चेंडू श्री सरांसाठी. खूप सुंदर असा टोलवलेला आहे. 1 धाव. संघाची धावसंख्या झालेली आहे 15 बिनबाद. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा अंतिम सामना खेळला जात आहे. वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न साहिल सरांकडून, त्यात त्यांना अपयश आलेले आहे. 27 बॉल मध्ये 57 धावा करायच्या आहेत. जबरदस्त खणखणीत चौकार. ऋषी बर्गेच्या जवळून जाणारा हा चौकार. धावसंख्या वाढते. 4 बॉल 19 धावा. 26 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता स्टाफ इंडियन संघाला. प्रेक्षक वेटिंग करत आहेत रिझल्ट साठी. पुढचा चेंडू जबरदस्त. परत एकदा खणखणीत चौकार साहिल सरांच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या झालेली आहे 23. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. स्टाफ इंडियन संघ पूर्णपणे सपोर्ट करत असताना त्यांच्या टीमला. शेवटचा चेंडू.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. ऋषी बर्गेचा शेवटचा चेंडू आणि हा खणखणीत असा मारलेला परंतु निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 23. 24 बॉल मध्ये 49 धावांची आवश्यकता स्टाफ इंडियन संघांना. रिक्वायर्ड रन रेट नुसार त्यांच्या प्लॅनिंग नुसार ते विजयाकडे मार्गक्रमण करत आहेत. घोगरे सरांचा काय मेसेज आहे? या सामन्यासाठी लाभलेले दोन्ही पंच. पुढचं षटक खूप सुंदर असा शॉट श्री सरांच्या बॅटीमधून. खूप सुंदर, कोणतीही ताकद न लावता. धावसंख्या वाढते ती 27. 1 बॉल 27. 23 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता. तुषारचे दुसरे षटक. दुसऱ्या षटकातला हा दुसरा चेंडू. जबरदस्त क्षेत्ररक्षण ऋषी बर्गे. नो बॉल. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. सर्व अधिकार हे पंचाकडे असतील. जबरदस्त. ह्या शॉटला नावच नाहीये. उलटा सुलटा शॉट. जबरदस्त. श्री सराच्या बॅटतून निघलेला हा अजून एक खणखणीत असा चौकार. धावसंख्या झालेली आहे 32. 2 चेंडू 32 धावा. 22 बॉल मध्ये 40 धावसंख्येची आवश्यकता. परत एकदा खणखणीत चौकार. आता मात्र पीएच बॉईज टेन्शन मध्ये आणि त्यांचे स्पॉन्सर AMD व्हरायटीज देव पाण्यात ठेवून आणि त्यांच्या मनामध्ये धगधग धगधग धगधग. तीन चेंडू 36 धावा. 21 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. सुंदर असा एक धाव. श्री सरांच्या विकेटवर 500 रुपयाचं बक्षीस आलेले. बबलू भैया देशमुख कडून श्री सरांच्या विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पण श्री सर वैयक्तिक अशा 24 धावसंख्येवर, साहिल सर वैयक्तिक अशा 11 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या 37. 4 चेंडू. सुंदर असा फटका पण सुंदर असं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. भरपूर वेळ घेताना अंतिम सामना असल्यामुळे 19 चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू
आणि खनखने चौकार. स्टाफ इंडियन संघाच्या प्लेयरला विनंती आहे, त्यांनी बाउंड्रीच्या आतमध्ये यायचं नाहीये. फाईन लागू शकतो. मयूर जगताप सर अतिशय तोंड बारीक करून. धावसंख्या झालेली आहे 41. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू मध्ये 31 धावा. जोपर्यंत ही जोडी पिचवर आहे तोपर्यंत अशक्य काहीच नाही. जोपर्यंत श्री सर आणि साहिल सर बॅटिंग करत असतील तोपर्यंत अशक्य असं काहीच नाही, हे पीएच बॉईजला पण माहिती आहे. आणि त्यामुळेच पीएच बॉईज आता सिरियसली क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना एस बी पाटील परिवारातील आजी माजी विद्यार्थी येथे उपस्थित आहेत हा शेवटचा सामना पाहण्यासाठी. वाईड बॉल. धावसंख्या वाढते 42. 18 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता स्टाफ इंडियन संघाला. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू दत्ताचा. चौथे षटक दत्ता घेऊन आलेला आहे. दत्ता भगत शैतानी दिमाग. खूप असा सुंदर चेंडू. एकच धाव. एका धावाने पीएच बॉईज संघाला फरक पडत नाही, परंतु 2 चेंडू मध्ये 43 धावा. साहिल सर वैयक्तिक अशा 15 धावांवर, श्री सर वैयक्तिक अशा 25 धावसंख्येवर खेळत आहेत. संघाची धावसंख्या 43 रन. चौथ्या षटकातील 2 चेंडू झाले आहेत. 16 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता स्टाफ इंडियन संघाला. अतिशय चुरशीचा सामना. पुढचा चेंडू दत्ता. सुंदर असा चेंडू आणि सुंदर असा चौकार. खनखने चौकार. सत्तेचाळीस धावा. 15 बॉल मध्ये 25 धावा ची गरज स्टाफ इंडियन संघाला. 25 धावांची गरज आहे 15 बॉल मध्ये. चौथ्या षटकातील 3 बॉल झालेले आहेत आणि 47 धावसंख्या आहे. अतिशय चुरशीचा सामना. रिव्हर्स हिट मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. दत्ताचा हा निर्धाव चेंडू. 14 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता स्टाफ इंडियन संघाला. स्टाफ इंडियन संघाने राऊंड जे काय आहे बाउंड्रीच्या बाहेर उभा राहायचं आहे. स्टाफ इंडियन संघ मयूर सरांना धरून उभेत. मयूर सरांचा चेहरा पडलेला आहे.
पुढचा चेंडू आणि जबरदस्त असा चौकार, गॅप मध्ये मारलेला जबरदस्त असा चौकार आणि विजय आता आवाक्यात आलेला दिसत आहे. 13 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं. शेवटचा चेंडू तेरा बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू या षटकातील. दत्ताचा चेंडू साहिल सरांसाठी. आणि बरोबर शैतानी दिमाग वापरून साहिल सरांना बाद केलेला आहे. मारून खेळण्याचा मोह त्यांना आवडला नाही आणि हा षटकार मारून ते आउट झालेले आहेत. नेक्स्ट बॅट्समन संदीप काळे सर, आमचे बालपणीचे मित्र संदीप काळे सर. या स्पर्धेचं 6वं पर्व आहे आणि हे दोन्ही संघ चौथ्यांदा फायनल मध्ये एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. मग तुम्ही विचार करू शकता या दोन्ही संघांमध्ये किती हे दोन षटकांमध्ये 21 धावांची आवश्यकता. 12 बॉल 21. श्री सर वैयक्तिक 25 धावांवर खेळत आहेत. 12 बॉल 25. 200च्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. जोपर्यंत श्री सर पिचवर आहे तोपर्यंत पीएच बॉयची धाकधूक धाकधूक धाकधूक. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 51. 1 विकेट. आता 12 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आणि बॅटिंगला आहे ते श्री सर. षटक घेऊन आलेला आहे ऋषी बर्गे. पुढचा चेंडू आणि खूप छान असा मारलेला चेंडू. एकच धाव. स्टाफ इंडियनच्या संघाने बाउंड्रीच्या बाहेर राहायचंय साहिल सर. अतिशय उत्कंठा वाढवणारा हा सामना. 11 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. पीएच बॉयची रणनीती जोपर्यंत श्री सर मैदानावर आहेत तोपर्यंत अशक्य असं काही नाही. 11 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू ऋषी बर्गे यांचा संदीप काळे सरांना. दत्ता भगत क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना. हा तोच अल्युमिनीचा संघ आहे ज्यांनी कॉलेजमध्ये असताना या मैदानासाठी खूप मेहनत घेतली आहे, या लीग साठी खूप मेहनत घेतली आहे. निर्धाव चेंडू. काळे सरांवर दबाव वाढताना स्टाफ इंडियन संघांची रिक्वेस्ट आहे
की संदीप सरांनी एक धाव काढून श्री सरांना स्ट्राईक द्यावं. बाउंड्रीच्या बाहेर उभा राहा. दहा चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. शेवटचे 10 चेंडू. विकेट. दुसरा विकेट गेलेला आहे स्टाफ इंडियन संघाचा. 9 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचक मोड मध्ये आलेला हा सामना. आणि जसा जसा हा सामना अंतिम टप्प्याकडे येत आहे तसा तसा टेन्शन वाढवणारा सामना, प्रेशर वाढवणारा सामना, दोन्ही संघांवर प्रेशर. नऊ चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता स्टाफ इंडियन संघाला. आणि क्रीजवर आहेत श्री सर. बॅटिंगला आलेले आहेत मयूर पाटील सर. पीएच बॉईज. एका विकेटने त्यांच्यामध्ये पूर्ण एनर्जी माघारी आलेली आहे आणि आता पूर्ण ताकदीने 9 चेंडूंचा सामना ते करणार आहेत. 9 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू ऋषी बर्गे मयूर पाटील सरांसाठी. मयूर पाटील सर सुद्धा आपल्याच कॉलेजचे अल्युमिनी आहेत. अल्युमिनी वर्सेस अल्युमिनी. साहिल सर. दबाव, प्रचंड दबाव जाणवत आहे क्रीजवर. पीएच बॉईज संघ मयूर जगताप सर यांच्या चेहऱ्यावर उत्कंठा आणि तेज दोन्ही सोबत. आठ चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. हातीत घेऊ नको घेत. अंतिम षटकांपर्यंत जाणारा हा सामना. अतिशय दबाव दोन्ही संघांवरती हा दबाव आहे. पीएच बॉईज संघाला विनंती, त्यांनी पिच वर जायचं नाहीये, साईडला गोळा व्हा तुम्ही. आठ बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू दबावात मारलेला चेंडू. दबाव. सात चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. वरती 3 विकेट गेलेले आहेत. लास्ट बॉल आहे 5व्या ओव्हरचा. श्री सर 13 बॉल
26 धावा झालेल्या आहेत. आता गोगरे सर आलेल्या स्ट्राईकला. होय का? सात बॉल 20 धावांची गरज. 7 बॉल मध्ये 20 धावांची गरज. 7 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू. क्रीजवर आहेत श्री राम. स्टाफ इंडियन्स म्हणत आहेत जय श्री राम. राम सर, प्रदीर्घ असा अनुभव. बरेच मैदान गाजवलेले राम सर. 7 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू या षटकामधील. सहा चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक. या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव दिली. 2 विकेट. फक्त 1 धाव आणि 2 विकेट या ओव्हर मध्ये गेलेले आहेत. पुढचं षटक घेऊन येत आहे दत्ता भगत. शैतानी दिमाग. 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. श्री सर स्ट्राईक वर. अशक्य असं काहीच नाही. अजूनही सामना इक्वल पोझिशन मध्ये. शेवटचं षटक. पहिला चेंडू, पहिला चौका. 5 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. 5 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. 5 बॉल 4 चौकारची आवश्यकता. साहिल सर कोणाकडून आहेत? अंपायर डिसिजन अंतिम राहील. दोन्ही पंच चर्चा करत आहेत. नॉट आउट. अतिशय अतितडीचा सामना. अतिशय अतितडीचा सामना. चार बॉल 16 धावांची आवश्यकता. 4 बॉल 4 चौकार. अतिशय उत्कंठा वाढवून ठेवणारी शेवटचा षटक.
बाउंड्रीच्या बाहेर बाकीच्या स्टाफने थांबायचं आहे. शैतानी दिमाग दत्ता भगत. पुढचा चेंडू श्री सरांसाठी. चौकार मिसफिल्ड. 3 चेंडू 3 चौकाराची आवश्यकता. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. संघाची धावसंख्या झालेली आहे 60. AMD व्हरायटीज मयूर जगताप सर टेन्शन मध्ये. स्पॉन्सर. पुढचा चेंडू. 3 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. एक चेंडू महत्वाचा. अंपायर डिसिजन अंतिम राहील. दोन्ही पंच विचार करून निर्णय देतील. पंचाचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही पंच विचार करून निर्णय देतील. दोन बॉल 12. एका बॉलचा डिसिजन पेंडिंग. अंपायर निर्णय काय झालेला आहे. 2 बॉल 12 धावांची आवश्यकता. साहिल सर बाउंड्रीच्या बाहेरून बोला आपण. एक बॉल 12 धावांची आवश्यकता. सर्व माजी विद्यार्थी विजयाच्या प्रतीक्षेत. एक बॉल 12 धावांची आवश्यकता. आणि अशा तऱ्हेने अंतिम सामना हा पीएच बॉय संघाने जिंकलेला आहे 12 धावांनी. पीएच बॉयज ऑन बाय 11 रन्स. खूप अतितटीचा झालेला हा सामना. पीएच बॉय संघाने 11 धावाने जिंकलेला आहे. आणि राजवर्धन दादा पाटील